श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय राम. नमस्कार. आज दिनांक 16 फेब्रुवारी. श्रीराम जय राम जय जय राम. संत सांगतील तसे वागावे. नमस्कार. आज दिनांक 16 फेब्रुवारी. श्रीराम जय राम जय जय राम. संत सांगतील तसे वागावे. ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा. प्रपंचातल्या दुःखाबद्दल वाईट वाटून घेऊ नये. आपण जगात वागताना सर्व माझे माझे असे म्हणतो, पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते याचा कधी आपण विचार करतो का? मिळण्याची आणि मिळविण्याची हाव वाढल्यामुळेच आपल्याला खरे दुःख होते. ही हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एकच उपाय आहे. मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून वागावे. भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणे हाच खरा धर्म मानावा. जगाला फसवू नये आणि जगाकडून फसलेही जाऊ नये. नामात जो राहिला तो सत्संगतीत राहिला. व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो. मनाची आणि नामाची संगत जोडून द्यावी. मालकाच्या बरोबर असलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसऱ्यावर भुंकतो त्याचप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावे. भुंकू मात्र नाही. नेहमी लीनता ठेवावी. मी साधन करतो हे विसरून जावे. त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणाच आणणे होय. आपण कामात लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे. स्त्री दिराचा किंवा सासू सासऱ्यांचा मान ठेवते ते नवऱ्याला खुश करण्याकरिता. तसेच भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल त्याप्रमाणे आपणही वागावे. डॉक्टरला जर आपण त्या काळ्या बाटलीतले औषध मला का देत नाही असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे तुला तो रोग नाही असे उत्तर देतो, त्याचप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ती ओळखून मार्ग सांगत असतात. याकरिताच संतांची संगत धरून ते सांगतील तसे वागावे. ते वागतात तसे नाही वागू. आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चिंत राहावे. आपण गुरुने सांगितलेले साधन करीत जावे म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो. जिथे 2 वाटा फुटतात तिथपर्यंत या म्हणजे तिथे गुरु उभाच आहे. पण उगीच काही न करता पुढे काय आहे हे विचारण्याने काय होणार? संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला. त्यांचे केवढे उपकार सांगावेत की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला. म्हणून आपण वेद वाचण्याचे कारण नाही. आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे. त्यात आपलेच घुसडू नये. आपले काम खात्रीने झालेच पाहिजे. पाणी कोठून बर्फ बनते. बर्फाच्या आत बाहेर जसे पाणीच असते तसे तो आत बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो. त्याला संत म्हणतात. असे संत फक्त नामस्मरणानेच जोडता येतात. सद्गुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज इथे आपल्याला सांगतायत की वेदांचा खरा अर्थ हा संतांनाच कळलेला असतो. ते आतून बाहेरून पूर्ण भगवंतमय झालेले असतात आणि म्हणून असे संत ज्यावेळी आपल्याला कोणताही उपदेश करतात किंवा आपल्याला कोणतेही साधन देऊ करतात तेव्हा आपण अगदी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. त्यांच्या सतत संगतीत राहावं आणि त्यांनी आपल्याला जे करायला दिलंय ते अगदी निष्ठेने विश्वास ठेवून करावं. आणि यातच खरं तर आपल्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने कल्याण आहे.
आपण इतर कुठल्याही शंका कुशंका अशा वेळी आपल्या मनात आणू नयेत. आपण आपल्या गुरुच्या शब्दांवर, त्याच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवावा आणि त्यांनी दिलेलं साधन म्हणजेच जे नामाचं साधन आहे ते अतिशय निष्ठेने आणि कळकळीने करावं आणि यातच आपल्या आयुष्याचं भलं असतं. आपल्या गुरुच्या चरणी आपण हीच प्रार्थना करूया की त्यांची संगत आपल्या आयुष्याला सातत्याने लाभो आणि त्यांच्या साधनाने आणि एकूणच कृपाआशीर्वादाने आपल्या आयुष्याचं कल्याण हो. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.